माणिकराव कोकाटेंना उच्च रक्तदाबाचा त्रास आता सांगण्यात येतो। उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने कोकाटेंना ऍडमिट करण्यात आले। लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। 6व्या मजल्यावर कोकाटे यांच्यावर उपचार सुरू आहेत। कोकाटे यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार असताना मात्र काल त्यांची तब्येत ही बिघडलेली। उच्च रक्तदाबाचा त्रास त्यांना झाल्याची माहिती। त्यांना सध्या लीलावती रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलेले आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। माणिकराव कोकाटे यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आणि आता मात्र कालपासून त्यांच्या तब्येतीमध्ये या ठिकाणी बिघाड झाल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। उच्च रक्तदाबाचा त्रास त्यांना जाणवत असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। सदनिका घोटाळा प्रकरणी या ठिकाणी कोकाटेंवरती टांगती तलवार। कोकाटेंच्या अटक वॉरंटची प्रत आता पोलिसांना प्राप्त झालेली आहे। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस आता पुढील कारवाई करणार आहे। नाशिक पोलीस त्यांचं एक पथक मुंबईमध्ये त्यांना अटक करण्यासाठी दाखल होणार असल्याची माहिती। मात्र कोकाटे यांनी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं दार हे ठोठावलेलं आहे। याचिका दाखल केलेली आहे। या संदर्भात सुद्धा शुक्रवारी सुनावणी पार पडेल। मात्र काल ज्या घडामोडी घडत आल्या त्यानंतर मात्र त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाली। उच्च रक्तदाबाचा त्रास त्यांना जाणवू लागला आणि त्यांना आता लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। त्यांच्यावर उपचार सुरू आहे। 6व्या मजल्यावर कोकाटे यांच्यावर लीलावती रुग्णालयाचा उपचार सुरू आहे। राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। शिवतीर्थावर ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युती संदर्भात चर्चा होणार आहे। आज ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते। या बैठकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युती संदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे। मराठीच्या मुद्द्यावरून या ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता पालिका निवडणुका आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा आता ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। आजची ही बैठक महत्त्वाची मानली जाते। शिवतीर्थावर ही बैठक बोलावण्यात आली आहे। राज ठाकरे यावेळी काय मार्गदर्शन करतात, काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष असेल। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय माणिकराव कोकाटे यांना काल उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला। त्यांची तब्येत बिघडली होती। त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। सध्या त्यांच्या प्रकृतीमध्ये काय सुधारणा झाली, काय अधिकची माहिती? नक्कीच माणिकराव कोकाटे यांच्यावर कालपासून लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र प्रकृती नियंत्रणात आहे। लवकरच या संदर्भात जी मेडिकल बुलेटिन आहे ती लीलावती रुग्णालयाकडून काढण्यात येण्याची शक्यता आहे। दरम्यान 9च्या सुमारास मेडिकल बुलेटिन येऊ शकतं। आता त्यांची प्रकृती स्थिर असेल तर त्यांना डिस्चार्ज कधी देण्यात येणार असा सुद्धा प्रश्न आहे। एकूणच बघितलं तर लीलावती रुग्णालयामध्ये कालपासून माणिकराव कोकाटे यांच्यावरती उच्च रक्तदाब आणि इतर जी त्यांना आजार झाले त्यांच्या संदर्भात उपचार सुरू आहे। त्यामुळे या उपचारांवरती यशस्वी जी प्रतिसाद आहे तो माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकृतीकडून देण्यात येतोय। मात्र एकूणच पुढील भूमिका काय असणार आहे डॉक्टरांची आणि पुढे नक्की कोणकोणते उपचार माणिकराव कोकाटे यांच्यावरती करणार, की घरी त्यांच्यावरती उपचार करण्यात येणार या संदर्भातील माहिती डॉक्टरांकडून प्राप्त होईल। जी स्वप्नील, त्यांना भेटण्यासाठी कोणी नेते मंडळी किंवा नेते मंडळींचा कोणाचा फोन वगैरे त्यांना आला त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच त्यांच्या जवळचे नेते आणि पक्षातील नेत्यांचा त्यांना विचारपूस करण्यासाठी घरच्यांना फोन आला असल्याची माहिती आहे। मात्र आज दिवसभरात काही नेते मंडळी त्यांना भेटण्यात येऊ शकतात अशी सुद्धा शक्यता आहे। कारण काल आपण जर बघितलं तर अजित पवार यांचे संपर्क होत होता असं सुद्धा अजित पवार यांनी स्वतः सांगितलं की माझा संपर्क होत नाहीये। मात्र यानंतर माणिकराव कोकाटे ही लीलावती रुग्णालयामध्ये दाखल असल्याची माहिती समोर आली होती। त्यामुळे अजित पवार यांनी संपर्क केलेला आहे का, त्यांच्यापर्यंत राजीनाम्याचा अर्ज त्यांनी खरं तर दिलेला आहे मंत्रिपदाच्या। मात्र एकूण यावरती आज पुढे कार्यवाही काय होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते माणिकराव कोकाटे यांची भेट घेतात का आणि यातून पुढील माहिती काय समोर येते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मित्र, नक्कीच आज दिवसभरामध्ये माणिकराव कोकाटे यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेक नेते प्रयत्न करण्याची शक्यता आहे। जी स्वप्नील, त्यांना मेडिकलसाठी चेकअपसाठी त्या ठिकाणी नेण्यात आलं होतं, मात्र त्यांना ऍडमिट का करून घेण्यात आलं त्या संदर्भात काय माहिती आहे?
नक्कीच काल उच्च रक्तदाबाचा त्रास हा माणिकराव कोकाटे यांना झाला होता. त्यामुळे त्यांना अ, अ, उपचारासाठी लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की देखरेखीखाली खरं तर त्यांना ठेवण्याची गरज होती. त्यामुळे ऍडमिट करण्यात आलं. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत बरीचशी सुधारणा झालेली आहे. त्यामुळे आज मेडिकल बुलेटिन मधून या संदर्भातील माहिती डॉक्टर नक्कीच देतील. या सुधारणेनंतर किती काळ अधिक त्यांना देखरेखीची गरज आहे या संदर्भातील सुद्धा माहिती समोर येईल. जी स्वप्नील, कोणते डॉक्टर त्यांच्यावरती या ठिकाणी उपचार करतात त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच हृदयविकार तज्ञ सुद्धा त्यांच्यावरती उपचार करतात आणि इतर डॉक्टरांनी सुद्धा या संदर्भातील फॉलोअप घेतलेला आहे. या संदर्भातील माहिती घेतलेली आहे. वेगवेगळे डायग्नोसिस जे आहे ते माणिकराव कोकाटे यांना केलं जातं. खरं तर वयोमानानुसार त्यांच्यावरती उपचार हे करण्यात येत आहेत. जी नक्कीच, आपण पाहतोय की कालपासून त्यांच्या अटकेची टांगती तलवार त्यांच्यावरती आहे आणि अशा वेळेस आता त्यांची प्रकृती बिघडलेली आहे, उपचार सुरू आहेत. इतर कोणी राष्ट्रवादीचे जे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया समोर येतात? नक्कीच माणिकराव कोकाटे लवकरात लवकर बरे व्हावे अशा प्रकारची प्रतिक्रिया ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आहे. मात्र त्यांच्याकडे असलेलं खातं हे काढण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती जी आमदारकी आहे ती सुद्धा रद्द करण्यात यावी अशा प्रकारची मागणी ही विरोधकांची सुरूच आहे. मात्र एकीकडे विरोधकांकडून सुद्धा या माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशा प्रकारची प्रार्थना ही केली जाते. दरम्यान खासगीमध्ये फोनवरून संपर्क झाला आहे का हे माणिकराव कोकाटे यांचे संपर्क झाल्यावरती नक्कीच कळेल. मात्र सध्या तरी माणिकराव कोकाटे यांच्यावरती उपचार सुरू असून आज दिवसभरामध्ये नक्की त्यांना कोण कोण भेटतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.